नमस्कार. आज मी बनवणार आहे दाल फ्राय. त्यासाठी मी आता याच्यामध्ये टोपामध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहे. मोहरी टाकली मी आता चम्मच. कढीपत्ता, जिरा टाकलाय, लसूण, लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि मी आता एक टोमॅटो कापून आता त्याच्यामध्ये टाकणार आहे. एक टोमॅटो, एक चमचा मीठ टाकणार आहे. ही डाळ आता मी गरम पाण्यात 15 मिनिटं भिजत घातलेली होती आणि आता मी हिला स्वच्छ धुवून घेतली. आता मी तेलामध्ये टाकणार आहे. डाळ थोडं तेलामध्ये भाजून घेणार आहे मी आता. डाळ आता मी तेलामध्ये छान भाजून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 चम्मच मिरची पावडर, 1 छोटा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद, त्याला छान मिक्स करून घेणार आहे मी आता. आणि याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. आता मी याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी ॲड करणार. त्यानंतर आता मी डाळ बघणार आहे. छान आता आपली डाळ शिजलेली आहे. आता मी याच्यामध्ये हे सुकं खोबरं भाजून वाटून बारीक केलेलं आहे ते थोडंसं ॲड करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. खाण्यासाठी रेडी आहे आता आपली डाळ. याच्यामध्ये ॲड करणार आहे मी आता कोथिंबीर, आता मी गॅस बंद करणार आहे.